शेठ, प्रथम आपलं नाव सांगा. मी रामदास तानाजी सोनवणे. ही तुमची जी बारी कुणाच्या नावावरती पळते? आमची बारी श्री किसन शेठ पोपटराव सोनवणे या नावाने पळते. बर, आता जी तुमची गाठाचा राजा झाली तर ही वासर तुम्ही कुणाकडनं घेतली होती आणि कधी घेतली होती? ही वासर आम्ही पप्पूदादा मित्रमंडळ पिंपळवंडी या ठिकाणून गेल्या वर्षी उर्ष घाटामध्ये म्हणजे दसऱ्याच्या नवरत्नाच्या पिरियडमध्ये उर्ष घाटामध्ये त्या ठिकाणी आम्ही झुपून घेतलेली वासर होती. बरं, त्यांची थोडीशी खासियत सांगा बरं. खासियत म्हणजे बंट्या पिंट्या हा बैल हा गोरा जो आहे डावीचा एकदम अतिशय शांत स्वभावाचा आणि पळण्यासाठी चप्पळपणा हा त्याच्यात आहे. आणि जो बंट्या आहे हा बंट्या थोडा रागीड स्वभावाचा बैल गोरा आहे. तो त्याला तेवढा राग पण तेवढा आहे, पळ पण त्याची तेवढी जबरदस्त आहे, चप्पळपणा पण त्याच्या अंगात भरपूर आहे. बरं, आपल्याला हा नाद कधीपासून लागला? हा नाद आमचा पूर्वीपासून पहिल्यापासून होता. म्हणजे आमचे चुलते वडील हे पहिले गाडा पळत होते. मध्ये बंदी आली, बंदी नंतर मग आम्ही बैल बंदीच्या अगोदर म्हणजे साधारण 2020 मध्ये आम्ही बैल खरेदी केली बंदीमध्ये. त्यावेळेस नॉर्मल गाडा चालवता, मग 1 नंबर 2 नंबर मध्ये चालायचा. त्याच्यानंतर परत बंदीमध्ये आम्हाला बब्या नावाचा बैल लागला. त्यामुळे आमचा बब्या नावाचा ग्रुप आहे, बब्या ग्रुप बैलगाडा संघटना आहे आमची. बाबेनी आमचं जवळजवळ 23-24 गाडी 1 नंबर मध्ये बाबेनी करून दिलं. त्याच्याच माग ही आज त्याच्या माग नंतर आम्ही राजा घेतला. 23-23.5 लाखाला राजा खरेदी केला. तर राजा खरेदी केल्यानंतर राजाने सुद्धा असंच घाटाचा राजा 1 नंबर 2 नंबर फायनल राजा करीत राहिला. त्याच्यानंतर ही पिंपळवंडीची वासरं आम्ही घेतली, बंट्या पिंट्या नावाची ही वासरं घेतली आम्ही. बरं, मला सांगा, आपली जी कारकिर्दीमध्ये जी जुनी बैल झाली बंदीच्या काळामध्ये, तर अशी बंदीच्या काळामध्ये बैलांची नावं सांगा बरं. बंदीच्या काळामध्ये आता बंट्या हे होता, बब्या होता, सुंदर होता, पाखरे आहे, अजून पाखरे आमच्याकडेच आहे. सुंदर आम्ही मावळ या ठिकाणी तो दिलेला आहे. त्यानंतर सोना होता. अजून तसं आमचा अजून जुना हिंद केसरी जर म्हणलं तर ते आमचे चुलत भाऊ संजय सोनवणे यांच्याकडं सुरत नावाचा एक सॉलिटी बैल आहे. तो आमचा त्या बैलांनी खरोखर नाव केलेलं आहे पहिलं जुनं बंदीच्या म्हणजे 2012-13च्या काळामध्ये केलेलं तो बैल आहे आमच्याकडे. बरं, बंदीच्या काळामध्ये आपल्या दावणीला किती बैल होती? काय बंदीच्या काळात 5-6 बैल कंटिन्यू होती. त्यांचं संगोपन कसं होतं? आपलं संगोपन आम्ही आमच्या प्रॉपर मैगडी आहे, आम्ही असतो. आमचे बंधू दीपक आहे ते असतात, गोरक्षेट असतात. आमची सर्व बब्या ग्रुप बैलगाडा संघटना संपूर्ण त्याच्याकडे बैलांवर लक्ष देण्यासाठी सहकार्य असते पूर्ण एकदम. बरं, त्यांचा आहार वगैरे कसा असतो? आत्ताच्या वासरांचा आहार कसा असतो? आत्ता काय रेग्युलर मध्येच आहे. त्यांना पेंड आहे, सरकी आहे, पेंड आहे आणि आंबोन आहे. त्यांना दूध आहे जवळजवळ 1.5 लिटर एका टायमाला दोन्ही वासरांना आता दूध आहे. त्यांच्यासाठी सेपरेट खिलार गाई आम्ही जोपासतोय. 2 ते 3 खिलार गाई आमच्याकडे आत्ता पण गोठेव आहेत. बरं, आता मला सांगा की जेणेकरून आज जे वासरांनी घाटाची राजा मिळवली तर आज तुमच्या पूर्ण टीमला कसं वाटतंय? आजचा आनंद सांगू पण शकत नाही, एवढा मोठा आनंद आहे. एवढी वासर पहिल्यांदाच घेतलं, एवढी पळाल्या. असा आनंद तुम्हाला याच्या अगोदर कधी झाला होता? ह्याच्या आधी बब्या असताना झाला. खडकी पिंपळगाव या ठिकाणी बब्याने 1 नंबर फायनल केली. ज्या ठिकाणी घाट बैलगाडा क्षेत्राची पंढरी जो मानला जातो खडकी पिंपळगाव घाट, त्या ठिकाणी मयूर हॉटेलच्या लक्षाबरोबर बब्या होता. त्यावेळेस जो आनंद झाला तो आज आनंद पूर्ण झाला. बरं, आपल्या इथून पाठीमागे सावडी कोणाकोणाबरोबर झालेले आहेत? इथून पहिले सावडी जर म्हणलं तर मयूर हॉटेल आहे, मुळे गुरुजी आहेत, त्याच्यानंतर आवळे सभापती आहेत, स्वप्नील गवारी आहे आणि आता पप्पूदादा मित्रमंडळ हे आमच्या संघ कंटिन्यू संघ आहे. गणेश टेमकर असतील,
नाही का गरुडवाली, त्यांच्या संघ सुद्धा आमची सावडी झाल्यात. परत आमच्या तुषारदादा डावरी त्यांच्या संघ आमचा राजा बैल पळत होता. दत्तू शेटमळेकर आपल्या गावचे सहकारी असेल त्यांच्या संघ असायचे. आणि मयूर बाबाजी टेमगिरी लक्की बरोबर सुद्धा आमची 4-5-6 गाठ चांगलीच आवड झाली. चांगला लक्की आणि राजा चांगली बैल पळत होती. काळूचा त्या गावडे आमचे स्नेही त्यांच्या संघ सुद्धा आम्ही कुर्लीमध्ये 3 नंबरची फायनल त्या ठिकाणी मारलेली कुर्लीमध्ये नाही का. बरं आता मला सांगा की तुम्ही झुकताना तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली आणि बैल तुमच्या नावासाठी पळाला ना, अक्षरशः तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बरोबर. असा कोणता घाट आहे? असा घाट जर म्हणलं तर इंदोरी असेल, जाधववाडी असेल, मुशीमध्ये एक विषय. मुशीमध्ये आम्ही 3ऱ्या वर्षाला होतो. तर त्यावेळेस आमच्याकडून खरोखर चूक झाली. काय झालं होतं म्हणजे? की त्यावेळेस गाडा पुढून सुटला. आम्ही 3ऱ्या वर्षाला होतो. त्या ठिकाणी आमच्याकडून चूक झाली. गाडा पुढून सुटला. पुढून सुटल्यानंतर गाडा बाद झाला. पण कमिटीचा मी धन्यवाद देतो. कमिटीत नाना बनकर असेल, मयूर बनकर असेल, हिरामन शेट आलाडन ते असतील, सर्व मंडळी आम्हाला आमच्या बाब्या ग्रुपला सहकार्य केलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला परत पुन्हा चान्स दिला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे नेऊन तिथं जाऊन एक नंबर बारी करून परत 3 नंबरची फायनल पण त्या ठिकाणी केली. त्यावेळेस आम्हाला मळेकरांचा बैल, बंटी शेट मळेकरांचा बैल आम्हाला तिथं होता. आमचा राजा बैल होता. दादा मला सांगा, आता ही पावसाळ्यामध्ये ही शर्यत भरते, हे चांगलं की चुकीचं म्हणजे कसं? थोडक्यात बघितलं ना, ह्याच्या मागे जे यात्रा झाल्यात ह्या सगळ्या चुकीच्या झालेल्या की नाही भरवले पाहिजे. चुकीच्या कशा? वातावरण बघून यात्रा भरवली पाहिजे. चुकीच्या कशा? वातावरण नाही, बैलांना स्कोप पण तेवढा नाही, बैल पण थोडं थंड वातावरण हे बघून यात्रा भरवली पाहिजे. आज यात्रा भरती, यात्रा चांगली चालली, वातावरण बघून यात्रा चाललेली, या हिशोबाने यात्रा चालवा. इथून पुढे यात्रा होताना सुद्धा की गणेश फेस्टिवल पासून चालू होतं परंपरा. बरं मला सांगा आलेली की आता याच्यावरती अखिल भारतीय बैलगाडा संघटना, बरं शेठ मला सांगा, आता जी गाठ भरतायत 2020 भरते, त्याच्यामध्ये भरमसाठ टोकन फी आकारली जाते. कधी कधी टोकन फी माग पण भेटत नाही. आता काही गरीब गाड्यावाले, तर त्याच्याबद्दल कमिटीला काय संदेश देशाल तुम्ही? कमिटीला सांगायचं एवढंच आहे की टोकन फी तुम्ही किती घ्या, पण प्रत्येक गाडा मालक हा मोठा नाही किंवा छोटाही नाही. ती टोकन फी त्यांनी रिटर्न दिलीच पाहिजे. कारण यात्रा भरवताना यात्रेचं पूर्ण नियोजन जर यात्रा कमिटी करत असेल तर ते टोकन फी तुम्ही त्या गाडी मालकाने निमंत्रित केलेलं आहे. ती टोकन फी भरल्याच्या नंतर त्याचा संपूर्ण अधिकार आहे ती टोकन फी रिटर्न घेण्याचा. त्यामुळं ती टोकन फी त्यांना रिटर्न दिलीच पाहिजे. बरं आता मला सांगा, ज्यावेळेस तुमचा टोकन असतो तर त्याच्यामध्ये तुमची मग नियोजन कसं करता तुम्ही की बाबा आता उद्या घाटात जायचंय नाही का, तर नियोजन कसं असतं? आता आमचं नियोजन असं असतं बाबा की 8 दिवस अगोदर ज्यावेळेस एखाद्या घाटाचा बॅनर पडतो तर त्या घाटाची पूर्ण चौकशी केली जाते की बाबा घाटाचं आळं कसं आहे, घाट पाळण्यासारखं आहे का, कितपत योग्य आहे, वातावरण कसं आहे. त्या दृष्टीने त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी ग्रुप जो चालवतात ते ग्रुप ऍडमिन आणि तो ग्रुप अतिशय सुंदर असं नियोजन देतात गाडी मालकांसाठी. घाटाचे सगळे आळेचे फोटो मिळतात. त्या दृष्टीने मग नियोजन होतं की बैल कुठला झोपायचा, तो बैल त्या घाटामध्ये कसा पळेल या अंदाजाने सगळं आमची कमिटी आहे, बाब्या ग्रुप कमिटी, ही कमिटी निर्णय घेते की कोणता बैल झोपायचा कोणता नाही आणि त्या दृष्टीने पुढे नियोजन होतं. बरं मला सांगा, आता आपले मेंबर जे आहेत, जे आपल्या कमिटीमध्ये लोक आहेत, तर यांचं घाटामध्ये गेल्यावरती कसं बाबा ज्यावेळेस बारी झुपते तर त्यावेळेस मार्गदर्शन कसं असतं प्रत्येकाचं? आता आमच्यात एक वयस्कर म्हणजे सगळ्यात अनुभवी म्हणून संजय शेठ मारुती सोनवणे जुने गाडा मालक, त्यांचं नियोजन असतं की बाबा कुठला घाट जुन्या काळामध्ये कसा होता, त्या ठिकाणी कसं नियोजन केलं पाहिजे यांचं ते संपूर्ण सांगतात. त्याच्यानंतर आमचे बंधू रामदास शेठ सोनवणे हे बैलांच्या गाड्याच्या झुपण्या, त्याच्यानंतर वासरांचं तिथं झुपतानाचं सगळं नियोजन, रॅकमध्ये किती वाजता गाडा जाईल हे संपूर्ण पाहतात. त्यानंतर आमच्या बाब्या ग्रुपच्या आधारस्तंभ ही जी काही बैल आहेत जी आज टॉपला पाहतात, बाब्या सहित राजा, पिंट्या, बंट्या, ही सगळी त्यांची बैल आहेत. त्या बैलांच्या संगोपनासाठी त्यांचं मार्गदर्शन राहतं की कुठली गोष्ट हवी आहे कुठली नाही, ते संपूर्ण नियोजन ते बघतात. टोकन टाकणे वगैरे सगळ्या गोष्टी ते बघतात. बैल झोपायच्या वेळेस आमची जी सगळी गँग आहे की वरुण सोनवणे असतील, संतोष सोनवणे असतील, ही बैल झुपण्यासाठी तिथं समोर असतात.
बाकी पोरं ज्यांना सांगितल्याप्रमाणे जी कांड आहे ती पोरं कांड्यावर असतात. प्रत्येकाला एक गोष्ट ठरवून दिलेली असती, त्यांनी ती गोष्ट कुठल्याही स्वरूपात ती पारच पाडायची आणि 100% असा प्रयत्न ठेवायचा की आज आपली वारी झालीच पाहिजे. शेवटी ते नियोजन किती केलं तरी ते आपल्या स्टारवर आहे की पुढे वारी होती का नाही होती, पण आपल्या पद्धतीने आपण 100% तो प्रयत्न ठेवायचा. बरं बरं शेठ, मला सांगा, आपली गोट्यामध्ये वासरांची झाली, बैलांची झाली, कशी निगा राखली जाते, कशी काळजी घेतली जाते? आता आम्ही जवळजवळ बंदीच्या काळापासून 4-5 वर्ष बैल पळवतोय. 2 वर्षापूर्वी आम्हाला बाबे हा बैल मिळाला, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा गाडा चालू झाला. आमचा हा गाडा वडिलोपार्जित आहे, पण बैल आणल्याच्या नंतर आमचा बैल 1 वर्षात गेला. त्याच्यानंतर आज त्या बैल गेल्याच्या नंतर पुन्हा उभं राहायचं मोठं आव्हान होतं. पण हे 2 वासरं राजा यांनी खऱ्या अर्थाने उभं केलं. आता संगोपन करायचं म्हणलं तर बैल घेतल्याच्या नंतर किमतीला खूप मोठ्याने घ्यायला लागते, त्यासाठी त्याचं संगोपन तसं करायला लागते. दिवसातून 2-3 वेळेस त्यांच्या मागे चक्कर ठेवावं लागते, लक्ष द्यावं लागते किंवा बैलांनी खाल्ले नाही खाल्ले. आम्ही प्रत्येक घाटाच्या 2 दिवस अगोदर वैयक्तिक डॉक्टर आणून स्वतः चेकअप करतो, बैलाला ताप आहे नाही आहे, त्या हिशोबाने त्याचं आंबवण वगैरे सगळं रुटीन असते. त्याच्यानंतर बैल 2 दिवसानंतर बैल जर झोपायचा असेल तो त्या लेवलला आहे का तरच आम्ही घाटात आणतो, नाही तर घाटात बैल झोपत नाही. बरं दादा, मला सांगा, लंपीच्या टायमाला तुम्ही गोट्यामध्ये कशी काळजी घेतली होती बैलांची? आता लंपी हा आजार तसा अतिशय म्हणजे बैलांसाठी अतिशय घातक आजार होता, पण त्यावेळेस काळजी एवढीच घेतली किंवा घाट चालू असेल तर लसीकरण आम्ही त्यासाठी पहिलं केलंच होतं. काहींचं असं म्हणणं होतं की लसीकरण केल्यावरही होतोय किंवा त्याचा साईड इफेक्ट होतोय, पण काहींना झालं काहींना झालं नाही. आम्ही लसीकरण करून एक स्वच्छता खूप पाळली किंवा त्यांचे मॅट धुणं किंवा गोठ्यामध्ये कोणी प्रवेश करायच्या अगोदर हातपाय धुवून वगैरे स्वतः आम्ही सुद्धा कुठल्याही गोठ्यात गेलो नाही किंवा कुठं बाहेर वावर ठेवला नाही. किंवा बैल झोपायची जरी अर्जंटमध्ये कुठं वेळ आली तर आम्ही बैलांना साबण वगैरे लावून व्यवस्थित झोपत होतो, म्हणजे भरपूर प्रमाणात त्यांची काळजी घेतली. आता दुसरी गोष्ट मला सांगा की तुम्ही त्यांचा आहार वगैरे कसा ठेवता, कसा मेंटेन करता, त्यांचा व्यायाम कसा घेतला जातो? आता जी वासरं आहे, वासरांचा आहार त्यांच्या रुटीननुसार त्यांचं वजन वगैरे त्या हिशोबाने. वासरांना आता नवीन वासरं असेल बाबा, आज आपण एखाद्या गाडीतून किंवा खरेदी केली असेल ती वासरं 1 महिनाभराने आपल्याला रुटीनला ठेवायची, तर त्यासाठी दूध, बीट, गाजर याचा रतीब असतो. त्याच्यानंतर त्यांना योग्य कडबा, म्हणजे नवीन वासरं किंवा आता आपल्या खिलार या जातीमध्ये वासरू लवकर तयार होतं, पण जे म्हैसूर जी जात असती त्याला थोडा वेळ द्यावा लागतो, कारण त्यांचं कॅल्शियम वगैरे कमी असतं. तर त्या जनावरांना योग्य अशी माती, त्यांना बांधण्याचं नियोजन, त्याच्यानंतर त्यांचा आहार सुद्धा वेगळा ठेवला जातो. शक्यतो त्यांना कुटी हा प्रकार थोडा कमीच द्यायला लागतो, म्हणजे वासरामध्ये ती पळ जरी असेल पण तुम्ही मेंटेन ठेवल्याशिवाय ते वासरू पळू शकत नाही किंवा बैल रुटीनला येऊ शकत नाही. शेठ, मला सांगा, जुनी बैलगाडा पद्धत आणि आताची नवीन बैलगाडा पद्धत याच्यामध्ये फरक काय? जुनी बैलगाडा पद्धत म्हणजे हे पहिलं नावाकरता चालू होतं, आता हे म्हणजे आता सगळं इज्जती करता चालू आहे. लोक कोटी कोटी रुपये घेऊन बसलेत पण बैल लागत नाही लोकांना. बरं, आता मला सांगा, हा तुमचा जो नाद आहे हा 3-3, 4-4 पिढ्यांचा नाद आहे. आता जी लोक नवीन येत आहेत, नवीन मुलं जी येत आहेत, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन बैल घेण्यासाठी किंवा त्यांचं कसं आंबवण असेल, त्यांचा आहार असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करशाल? बैल काय चांगला पळताना बघून घेतला पाहिजे, त्याची निगा चांगली राखली पाहिजे, स्वतः लक्ष दिलं पाहिजे. बरं, आता ह्या ज्या गाड्या येतात म्हैसूरच्या, तर याच्यामध्ये किती लोकांना चांगली बैल लागतात, किती लोकांना नाही लागत? 100तून 3-4 लोकांना लागत आहेत. बरं, मग हे आता घ्यावा तरुण पिढीने का न घ्यावा? आता ज्याच्या त्याच्या नशिबाचा प्रश्न येतो, आपण काय सांगू शकतो. शेठ, मला सांगा, आता तुमचा एवढा मोठा ग्रुप आहे, बरोबर आहे, तर तुम्हाला आधारस्तंभ कोण आणि गुरु कोण? आमचं गुरु म्हणलं तर बाब्या, आधारस्तंभ म्हणलं तर अण्णा. कसं? आम्ही बंदीत बाब्या आणला होता. बाब्या गेल्यानंतर आमच्याकडे बाब्या 1 वर्ष राहिला, 25 घाट सलग लावले त्यांनी. तो गेल्यानंतर आम्हाला बैल नव्हता, आम्ही 0 झालतो जागेवरती. 0तून परत उभं राहायचं म्हणून अण्णांनी 23.5 लाख रुपये घालवले आणि राजा आणला. राजानंतर बंट्या बिंट्या आणले आम्ही 12 लाखाला. हे आमच्या मोठ्या खरेदी होत्या त्यावेळेसले. आणि आमच्या बैलांचं नियोजन दीपक सोनवणे असते, रामदास सोनवणे, संतोष सोनवणे, वरुण सोनवणे
निलेश सोनवणे, ओंकार सोनवणे, निखिल सोनवणे, हे सगळे विकास सोनवणे, हे सगळे बघतात. आता हा सिद्धू हा नेपाळचा आहे, पण त्याला नाद आहे बैलाचा, म्हणून तो काम सोडून इथवर येतोय. बरोबर आहे, बैलगाड्यांनी आणि बैलांनी लहान लहान मुलं सुद्धा बिघडलेली आहेत. पण तो कामधंदा करून येतोय, ज्याची त्याला हे पाहिजे. बरं आता मला सांगा, जी तळामध्ये गर्दी होती बरोबर आहे, चांगली एखादी बारीला गालबोट लागतं ना, तर त्याच्याबद्दल कमिटीने काय दक्षता घेतली पाहिजे? आता आपले कार्यकर्ते दाबाय गेले की ते हुमरी तुमरी येतात, त्यापेक्षा ते यात्रा कमिटीनेच केलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट मला सांगा, ज्यावेळेस तुमची बारी बसती खाली बरोबर आहे, आणि तुमची सर्व मुलं खाली जातात, घाटामध्ये उड्या मारतात, तो एक आनंदाचा क्षण असतो, आनंदाचा भर असतो. आणि कोण मी सुद्धा तिथं असेल तर मी पण उड्या मारू शकतो. तर ज्या वेळेस तुमची एवढी मोलामागाची बैल ज्यावेळेस आळ्यामध्ये जातात, आळं क्रॉस करून जातात, जे हाती लागत नाही, तर त्याच्याबद्दल जो हा बांडा ग्रुप आहे, तर हा बांडा ग्रुप कितपत आपल्यासाठी कितपत चांगलाच आहे. 100% बांडा ग्रुप पाहिजे. त्याच्याबद्दल कमिटीने काय दक्षता घेतली पाहिजे? बांडा ग्रुपला बोलवलं पाहिजे, तिथं मानधन देऊन त्यांना. पण आता मला सांगा, ही जी घाटामध्ये आम्ही दर घाटामध्ये बांडा ग्रुपला 1000 रुपये आमचे अण्णा स्वतः देतात. शेट, आपला जो बब्या ग्रुप आहे, ह्या बब्या ग्रुपनी आणि जी पण आपली बैल आहेत, तुमचं असंच खूप मोठं नाव हो आणि शेटचं खूप मोठं नाव करू, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. खरं तर आपण शेतकरी ब्रँड पुणे हे आपल्या युट्यूब चॅनलवरती आम्हा सर्वांची मुलाखत घेतली आणि आमचं मनोगत पूर्ण करण्याची, बोलण्याची आम्हाला जी संधी दिली, त्याबद्दल शेतकरी ब्रँड पुणे या युट्यूब चॅनलचे आम्ही सर्व हवेली केसरी बब्या ग्रुप टाळगाव चिखली यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खास करून लोहट सर असतील आणि जाधव सर, आपल्या दोघांचं देखील हवेली केसरी बब्या ग्रुप टाळगाव चिखली यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असे आभार. धन्यवाद.